नमस्कार मंडळी, मी डॉक्टर पूजा, फाउंडर ऑफ डॉक्टर पूजाज होमिओपॅथी क्लिनिक, कोथरूड, पुणे. आज आपण अत्यंत सामान्य पण त्रासदायक समस्या बघणार आहोत, ज्याला तोंड येणं किंवा माउथ अल्सर असं म्हणतात. अनेकांना जेवताना, बोलताना किंवा अगदी पाणी पिताना सुद्धा तोंडात चुरचूर होणं किंवा जखम जाणवते. ही समस्या केवळ अस्वस्थता देत नाही, तर आपल्या पोषणावर आणि आरोग्यावर देखील परिणाम करते. तोंडात आल्सर येण्याची अनेक कारणं असतात. पचनशक्ती नीट नसणं, जास्त मसालेदार किंवा ॲसिडिटी ट्रिगर करणारे आम्लयुक्त अन्न खाणं, ताणतणाव, जीवनसत्वांची कमतरता जसं की व्हिटॅमिन बी आणि सी, तसंच ओरल कॅव्हिटीमध्ये होणारा जंतू संसर्ग. अशा वेळी आपण होमिओपॅथिक औषधांच्या मदतीने 100% आराम मिळवू शकतो. जर तोंडात पांढरट रंगाचे अल्सर असतील, त्यासोबत जळजळ आणि दुखणं असेल, तर बोरॅक्स 30 हे औषध तुम्ही घेऊ शकता. 4 गोळ्या 3 वेळा असा डोस घ्या. आणि जर अल्सर लालसर, सुजलेले आणि दुखत असणारे आहेत, तोंडात कोरड जाणवतीये, जीभ आणि संपूर्ण तोंड हे लाल झालेलं असेल, तर मर्क सॉल 30 हे औषध घ्या. 4 गोळ्या 3 वेळा. 1 ग्रॅम गोळ्यांची बॉटल कोणत्याही जवळच्या होमिओ फार्मसीमधून तुम्ही विकत घेऊ शकता. सोबतच कॅलेंड्युलाचं मदर टिंचर अर्धा कप पाण्यामध्ये 20 थेंब घालून दिवसातून 3 ते 4 वेळा त्या पाण्याने गुळण्या करा. 3-4 दिवस हे औषध घ्या. अल्सर्स हे पूर्णपणे बरे होतील. तोंडाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी स्वच्छता, संतुलित आहार आणि पाणी योग्य प्रमाणात पिणं हेही तितकंच महत्त्वाचे. आरोग्याची काळजी घ्या आणि अशा महत्त्वाच्या टिप्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.